नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मक्का पिकाची पाहणी करता परगस गाव विटा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहे. हे जे वाहन आहे हे भारती 45 वाहन आहे. तर हे शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता की हे जे भारती 45 वाहन आहे हे बुडापासून तर टोकापर्यंत दाना या वाहनाचा भरलेला आहे आणि याचं लेंडूर अतिशय बारीक आहे. त्यामुळे ॲव्हरेज वगैरे ह्या व्हरायटीला चांगलं येतं. दुसरी एक गोष्ट सांगायची झाली प्रामुख्याने, तरी ह्या मक्याचा तुम्ही बघू शकता की मक्का हा पूर्णपणे वाळलेला आहे आणि याचा जो चारा आहे, हा चारा अतिशय हिरवागार आहे. तर जनावरांसाठी सुद्धा याचा चांगला फायदा होतो, की चारा हिरवागार असल्यामुळे जनावरही चांगले खातात. आणि याची जी परिपक्वता आहे, त्याचं कारणच असं आहे की याचे समजा हे आता हे कणस जे आहे, हे अगोदर वाळल्यामुळे याची जी ताकद आहे याची दाण्याची, वजनाची, ही पूर्ण कणसामध्ये लागते आणि चारा हिरवागार राहतो. तरी माझी अशी विनंती आहे शेतकरी बंधूंना, जास्तीत जास्त भारतीय 45 या मक्काची लागवड करून आपले नक्कीच उत्पन्न वाढवावे. चालेल, धन्यवाद.